आज आपण चटपटीत अशी भडंग बनवणार आहोत। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि कधीतरी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, त्याच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। खरपूस असे थोडेसे शेंगदाणे तळून घेतल्यासारखे घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर ते डाळवं असेल चिवडामध्ये जे टाकतो तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये असं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। आम्ही लहानपणी शाळेत जेव्हा जात होतो तेव्हा आम्हाला 1 रुपयाला 1 भडंगचं पॅकेट भेटत होतं। एवढी टेस्टी भडंग होती। तुम्ही पण लहान असताना असे भडंगचे पॅकेट खाल्ले असतील तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा। खूप मजा यायची त्यावेळेस जेव्हा आपण लहान होतो, तेव्हा असे छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देऊन जात होते। आपले शेंगदाणे हलकेसे भाजून घेतलेले आहेत। आता याच्याच मध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरा टाकायचा आहे, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, तोही याच्यामध्ये आपण छान भाजून घेऊयात। याच्याच मध्ये एक अर्धा चमचा होईल इतकी हळद टाकून घ्यायची आहे। अगदी टेस्टी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। कधीही कोणी आठवलं पटकन बनवलं, फक्त मुरमुऱ्यांची गरज आहे। आता गॅस मी बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये मी साधारणतः 1 चमचा होईल इतकं बेडगी मिरची पावडर टाकून घेणार आहे। बेडगी मिरची पावडर ही तिखट कमी असते आणि कलर त्याला खूप छान येतो, त्यामुळे बेडगी मिरची पावडर मी टाकून घेतलेली आहे। आता याच्याच मध्ये मी आपले जे मुरमुरे असतात ते याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊया। आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट टाकायच्या अगोदर आपण जी लाल मिरची पावडर टाकतो ती टाकायच्या अगोदर गॅस बंद करून घ्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची, जेणेकरून ते करपणार नाही आणि त्याचा फ्लेवरही खराब होणार नाही। आता हे आपण छान 1 मिनिटभर गरम कढईतच परतून घ्यायचे, म्हणजे आपले मुरमुरे पण छान खुसखुशीत राहतील। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकून घेऊयात। आता याच्याच मध्ये मी थोडीशी साखरेची पावडर टाकून घेणार आहे। साखरेची पावडर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही तर काहीच हरकत नाही। पण भडंग शक्यतो गोड आणि तिखट असते, त्यामुळे साखरेची पावडर पण थोडीशी टाकलेली आहे। झाली आपली खमंग टेस्टी गोड तिखट अशी भडंग तयार आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका।